महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विद्यार्थी घडवणारा शिक्षक समाजही घडवतो। महेश गावण यांचा 50वा प्रेरणादायी वाढदिवस। आवरे गावातील आदर्श शिक्षक श्री महेश जनार्दन गावण यांचा 50वा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस भोलेनाथ मंदिर आवरे येथे सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता। वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक शाळा आवरे येथील स्टेजचे संपूर्ण रंगकाम करून आकर्षक सजावट करण्यात आली। सकाळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र, ID कार्ड व खाऊचे वाटप करण्यात आले। तसेच प्राथमिक शाळा आवरे व सावरखार येथील विद्यार्थी व पालकांसाठी वार्षिक 10 प्रकारच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। प्रत्येक स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थी व पालकांना आकर्षक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले। सायंकाळी आयोजित मुख्य कार्यक्रमात गावातील गरजू बंधू भगिनींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले। यावेळी सामाजिक, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्याम म्हात्रे, नारायण गावण, अजय पाटील, महेश गावण, राजेश गावण व आशुतोष म्हात्रे यांचा शाल, सन्मानचिन्ह व वस्त्रालंकार देऊन सन्मान करण्यात आला। तसेच त्यांच्या टीममधील सहकाऱ्यांनाही वस्त्रालंकार देऊन गौरवण्यात आले। हा सन्माननीय माजी आमदार श्री मनोहर भोईर साहेब यांच्या हस्ते पार पडला। कार्यक्रमात विद्याधर गावण, महेश गावण, अभिषेक गावण, अथर्व गावण व साक्षी गावण यांनी सुमधुर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। मनोगत व्यक्त करताना केंद्रप्रमुख सरिता ठाकूर, प्रथमेश गावण मुलगा व उरण तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत यांनी महेश गावण यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आमदार श्री मनोहर भोईर यांनी आपल्या भाषणात आपला वाढदिवस केवळ वैयक्तिक न ठेवता समाजासाठी समर्पित करणे ही प्रेरणादायी बाब असून शिक्षक महेश गावण यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे असे गौरवोद्गार काढत त्यांना शतायुषी होण्याचा आशीर्वाद दिला। सत्कारमूर्ती महेश गावण यांनी आपल्या मनोगतात जीवन जगताना केवळ स्वतःचा नव्हे तर समाजाचा विचार करणे आवश्यक आहे। समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व्हायला हवा आहे। आज मी जे काही आहे ते माझ्या आईवडिलांमुळे असून समाजकारण व राजकारणात आमदार मनोहर भोईर साहेब हे माझे प्रेरणास्थान आहेत असे नमूद केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुखा रंजना केणी मॅडम यांनी आपल्या ओघवत्या शैलीत प्रभावीपणे केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौशिक ठाकूर, शिवकुमार गावण, गणेश प्रसाद गावण, संदीप गावण, MS म्हात्रे, प्रितेश गावण, शुभम गावण, प्रीतम गावण, निखिल गावण, विनायक गावण तसेच कुटुंबीय व मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। सर्वप्रथम आज माझ्या बाबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्व इथे आले त्याबद्दल मी तुमचे मनापासून हार्दिक आभार मानतो। आणि ॲक्च्युली ही माझी पहिली वेळ आहे स्टेजवरती बोलण्याची, त्याच्यामुळे थोडा असेल घाबरला वगैरे, पण बाबांनी जो कॉन्फिडन्स दिला आहे की एखाद्याला पोहता येत नसेल तर त्याला एक धक्क्यामध्ये टाकून जो हात हलवून वगैरे त्याला कॉन्फिडन्स देणार आहे ना ते शिकवतात। आणि एक आपला कम्फर्ट झोन असतो त्याच्या बाहेर येऊन कसं बोलता यावं त्यासाठी ते नवीन नवीन गोष्टींसाठी प्रोत्साहित करत असतात दरवेळी। तर ही या गोष्टीतून मी पाठी फिरत नाही आहे, तर जास्त शब्द का बोलत नाही, पण 1-2 मिनिटाचं मी जस्ट व्यक्त करतो। आणि खरं तर आज जे आम्ही आहोत ते आमच्या आई वडिलांमुळे, आणि जसं त्यांना आजोबांनी शिकवलं किंवा जे संस्कार केले तेच ते आमच्यावर आज पण करतात, आणि त्यांच्यामुळे आम्ही असे घडलो आहोत आणि पुढे पण आम्ही असेच प्रगती करत राहू। खरं आणि आम्हाला सांगायची गोष्ट कधी कोणतीच गोष्ट कमी पडली नाही, त्यांनी स्वतःहून सगळ्या गोष्टी दिल्या, त्याच्यामुळे आम्हाला कोणतीच गोष्ट मागं अशी लागली नाही। आणि ते जे करतात ते स्वतःसाठी करत नाही, पण समाजासाठी पण काय खूप साऱ्या गोष्टी करतात, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। जसे बाबांची आयुष्यात आहे एकदम बिंदास वागणं, डॅशिंग जगणं, म्हणजे एकदम मजेत आयुष्यात जगणं, ते पुढे पण कंटिन्यू करावं हीच, आणि त्यांची सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच ईश्वराची प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। थँक्यू।